मी 10 कांड्या वापरल्यानंतर 3 गाभण राहायच्या. म्हणजे 10 कांड्या म्हणजे 1500 ते 1600 रुपयाची कांडी, 400 रुपये डॉक्टरांची, 1900 रुपये खर्च होता. म्हणजे मला 10 कांड्या वापरल्यानंतर 19,000 रुपये खर्च यायचा, बरोबर. आणि राहायचे किती गाभण? 3 गाभण राहायच्या. म्हणजे आपण 19 भागिले जर 3 केलं म्हणजे 6,200-300 रुपये खर्च यायचा एका गायला कशी. आणि आपण आता हाच विचार केला तर 1900 गुणिले 10 19,000 तोच राहणार आहे, पण 8 गाभण राहणार आहे. मग 19,000 आपण 2,000 मग तुमचे 6,000 आणि 2,500 4,000 रुपये टॅक्सचे पैसे एका याच्यात वसूल झाले. तर आता 20 गायमध्ये आता ती आपण पिळतोय सध्या, म्हणजे 20 गायमध्ये साधारण 480 ते 495 पर्यंत दूध निघते. आता ह्याचा एक फायदा असा झाला ना, आता मी ज्यावेळेस माझ्याकडे गिऱ्हाईक येईल गाय खरेदी करण्यासाठी, मी त्याला हे नाही सांगणार का माझ्या गायनी 20 लिटर 40 लिटरची, माझी गाय 35 लिटरची 32 लिटरची. मी त्याला हे सांगणार की माझ्या गायनी 6,700 दूध दिले, माझ्या गायनी 9,000, माझ्याकडे आता एक गाय आठवड घेतली, मी ती 9,500 लिटर दूध दिले, एका वेळेला 9,500 लिटर दिले. म्हणजे ही मी आता छान लोक पण सांगतो. पशुपालक मित्रांनो नमस्कार, गोपाल मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण जे काही आता पॉडकास्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आणखी पुढचा एक विषय घेऊन येतोय की तंत्रज्ञानामध्ये जे काही बदल होत आहेत आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे येत आहेत त्या आता दुग्ध व्यवसायामध्ये आपण वापरतो. तर याच्यात काय नेमकी बदल झाले आणि भविष्यात आपल्याकडे दुग्ध व्यवसायात जे AI असेल किंवा मशीन लर्निंग असेल, सेन्सर असेल, या सगळ्यांचा यूज करून आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी आपल्याला जे काही आता गोठ्यात करायचं या सगळ्या बाबी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी टेक्निकल एक्सपर्ट म्हणून आपल्याकडे आहेत जीवगो समृद्धीचे जनरल मॅनेजर डॉक्टर संतोष वागचौरे सर. नमस्कार. नमस्ते. त्याचबरोबर आपल्याबरोबर एक प्रगतशील पशुपालक आहेत ताकटे साहेब, एक खडांबा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील पशुपालक आहेत. नमस्कार. ते सुद्धा या तंत्रज्ञानाचा सध्या वापर करतायत आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांचा काही रिअल एक्सपिरियन्स आहे तो जाणून घेणार आहोत. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या दोन्ही गेस्टचं मी स्वागत करतो. आणि सगळ्यात पहिला आपण सुरुवात करताना मी सर तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की हे जे काही नवीन तंत्रज्ञानात बदल होत आहेत ज्याला आपण IoT किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो किंवा जे नवीन सेन्सर आले, या सगळ्या टेक्नॉलॉजी आता दुग्ध व्यवसायाचं भविष्य कसं बदलवणार किंवा तो सोपा कसा करणार? नक्कीच. भारतामध्ये आपण सगळ्यात अगोदर ह्या टेक्नॉलॉजी उशिरा येण्याचं कारण जर समजून घ्यायचा विचार केला तर जगामध्ये दूध उत्पादनामध्ये आपण 1 नंबरला आहोत. पशूंच्या संख्येच्या बाबतीत जगातलं 1/3 पॉप्युलेशन म्हणजे 30% जनावरं 30% गायी एकट्या भारत देशामध्ये. परंतु या पलीकडे उत्पादनात जरी प्रथम क्रमांकावर असलो तरी उत्पादकतेमध्ये मात्र भारत पहिल्या 15 क्रमांकात सुद्धा नाही असं म्हणता येईल. आणि जर जागतिक या व्यवसायातले टॉप परफॉर्मिंग कंट्रीजचा जर विचार केला प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता वाईज तर त्यांच्या आपण अक्षरशः 8 पटीने मागे आहोत. म्हणजे आपण जर इस्रायलची प्रोडक्टिव्हिटी पाहिली तर ती 11 ते 12 हजार लिटरच्या पुढे गेली आहे आणि आपल्या जनावरांची जर सरासरी प्रोडक्टिव्हिटी पाहिली तर ती कुठेतरी 2 ते 3 हजाराच्या दरम्यान आहे. आणि मग याचमुळे दुसरं महत्वाचं की जनावरांची संख्या, गोठ्यातील जनावरांची संख्या, अनऑर्गनाइज फार्मची संख्या खूप जास्त आहे, जनावरांची संख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यामध्ये लिमिटेशन्स होते. आणि याचमुळे आपल्या शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीसाठी ज्या काही गोष्टी होत्या, फेल्युअरची कारणं काय होती ह्याचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की टेक्नॉलॉजीच्या वापरामध्ये आपण कुठेतरी कमी होतो. उत्पादकता वाढीसाठी जर आपण बघितलं तर आपल्याकडं फक्त ब्रीडिंगवरती काम केलं तर उत्पादकतेचे प्रश्न सुटतील असा बऱ्याच लोकांचा समज होता. परंतु ब्रीडिंग म्हणजे केवळ सिमेन ह्याच्या पलीकडे लोकांनी विचार केला नाही. तर ब्रीडिंग ह्या संकल्पनेमध्ये ब्रीडिंगचं मॅनेजमेंट असेल आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणाऱ्या न्यूट्रिशन असेल, चाऱ्यातनं किती न्यूट्रिशन जाईल हे तितकंच महत्वाचं. आणि मग गोठ्यात माजावर आलेलं जनावर गाभ राहण्यासाठी त्याचा माज योग्य वेळी कसा ओळखता येईल आणि तो माज नेमका कधी सुरू झालाय आणि कधी संपणार आहे याचा गणितीय वापर करून त्याची ब्रीडिंग विंडो त्या जनावराची नेमकी कोणती असेल आणि त्या ब्रीडिंग विंडोमध्येच जर त्या जनावराचं कृत्रिम रेतन झालं तर आपला कन्सेप्शन रेट खूप ड्रास्टिकली सुधारू शकतो. हे आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येणं महत्वाचं होतं. आणि केवळ याचसाठी IoT टेक्नॉलॉजीची मदतीनं आपण
ब्रीडिंग परफॉर्मन्स फार्मचा वाढू शकतो. गोठे बंद होण्याचं कारण जर पाहिलं किंवा तोट्यात जाण्याचं कारण जर पाहिलं तर वेळीच गायी गाभण न राहणे, रिपीट ब्रीडिंग ही खूप मोठी समस्या आहे. रिपीट ब्रीडिंग ह्या शब्दाची संकल्पना इतकी मोठी आहे, त्याच्या कारणांचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर तज्ज्ञ पशुवैद्यकांना देखील तासनं तास त्याच्यावर बोलायला लागतं आणि मग त्यातलं नेमकं कोणतं कारण आपल्या गायीत आहे हे शोधणं खरंच अवघड आहे. तर तिथे आपण जर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर कन्सेप्शन रेट सुधारते. दुसरं, अशा टेक्नॉलॉजीच्या मदतीने आजारी पडलेलं जनावर लवकर लक्षात येईल आणि मग उपचारावर होणारा खर्च आणि लांबलेल्या आजारपणामुळे होणारं उत्पादकतेचा लॉस, कारण तो पुढे जवळजवळ संपूर्ण लॅक्टेशन भर होत असतो, तो आपण मिनिमाइज करू शकतो आणि मग अशा पद्धतीने ह्या टेक्नॉलॉजीचे फायदे पशुपालकांना होऊ शकते. आता आपण जे काही बोलतोय तर यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे सेन्सर बेल्ट येत आहेत. त्याच्यानंतर तो सगळा डेटा रेकॉर्ड होतो आणि त्याच्यानंतर एका ऍपमध्ये आपल्याला हे सगळं माहिती दिसते. बरोबर. याच्यात मी सांगू इच्छेल की डेटा जनावरांचा नेमका कोणता मॅनेज केला जातो किंवा कोणता ट्रॅक केला जातो, याच्यामध्ये 3 प्रकारचे सेन्सर आहेत. एक जे स्मार्ट कॉलर म्हणता येईल, गळ्यात सेन्सर गाईच्या लावला जातो, डाव्या बाजूने तो सेन्सर लावला जातो. त्यानंतर दुसरा इयर टॅग, स्मार्ट इयर टॅग देखील काही मोजक्या कंपन्यांचे मार्केटमध्ये आहेत. आणि एक जुना मार्ग म्हणजे पेडोमीटर, जे पायात बांधलेलं IoT तंत्रज्ञान आहे. सो ह्या 3 प्रकारचे सेन्सर असतात. यातले जे नेक सेन्सर आहे हा वर्ल्ड वाईड सगळ्यात जास्त सक्सेस मिळवलेला प्रॉडक्ट आहे असं म्हणता येईल. आणि हा सेन्सर नेमकं काय करतो तर सगळ्यात महत्त्वाचं, गायीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मॉनिटर केल्या जातील. तिचं चालणं, तिचं उठणं बसणं, त्याच्यानंतर तिचं चारा खाणं, त्या गायीचं माउंटिंग, त्या गायीच्या इन्क्रीज किंवा वेगाने चालण्याच्या हालचाली, काही ॲडव्हान्स सेन्सर जनावरांमधलं पॅन्टिंग सारख्या गोष्टी, ज्याला धाप लागणे म्हणतो आपण उन्हाळ्यात. भारतासारख्या देशात 6 महिने हा प्रॉब्लेम असतो. उन्हाळ्यातले 4 महिने, 3 महिने आणि परत सप्टेंबर ऑक्टोबर हीट, ह्या 6 महिन्याचा कालावधी सुद्धा हा महत्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुमिनेशन, रवंत करण्याची प्रक्रिया. याला 24/7 मॉनिटर केलं जातं. प्रत्येक गायीचा कलेक्ट केलेला हा डेटा गोठ्यामध्ये अँटेना म्हणता येईल किंवा त्याला कधी कधी आपण गेटवे म्हणतात काही कंपन्या त्याला सर्व्हर देखील म्हणतात. त्याच्यामध्ये तो डेटा कलेक्ट होतो, तिथून क्लाउडला पाठवला जातो जर क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर असेल तर. आणि काही ठिकाणी सॉफ्टवेअर जर तिथेच इन्स्टॉल असेल तर तिथेच तो प्रोसेस होतो. आणि काही अल्गोरिथमिक कॅल्क्युलेशनच्या आधारे त्या सिग्नलचं पृथक्करण केलं जातं आणि त्याच्यावरनं मग ती गाय हीटवर आहे किंवा ती नॉर्मल आहे किंवा तिचं हेल्थ इश्यूज आहेत याचे प्रेडिक्शन्स केले जातात. आणि अनेक वर्षाच्या ट्रेनिंग नंतर असे अल्गोरिदम डेव्हलप होतात आणि ॲनालिसिस केलेला जो डेटा आहे तो आजकाल जे अँड्रॉइड मोबाईल आहेत किंवा iOS मोबाईल आहेत त्याद्वारे ॲपद्वारे आपल्या मोबाईलवर डिलिव्हर केले जातात. किंबहुना काही जे सॉफ्टवेअर जे PC बेस आहेत त्याच्यात तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या जे काही फार्म मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यात ते अलर्ट तुम्हाला पाहायला मिळतात. यानंतर त्याचे मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपण हे सेन्सर जे काही आहे जीव गौसमृद्धीचे ते आपल्या गोठ्यामध्ये बसवलं तर याचा तुम्हाला कसा फायदा झाला आणि किती दिवस झाले तुम्ही हे वापरता, आपला अनुभव याबद्दल काय? मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो, गाभण राहण्यासाठी म्हणजे कन्सप्शन रेट सुधारण्यासाठीच मी हे सॉफ्टवेअर घेतलं होतं. हे सॉफ्टवेअर घेण्याची आज जी पार्श्वभूमी सांगतो. मी कंटिन्युअस आपण गोठ्यावर राहू शकत नाही. कोणी बी शेतकरी असेल तो कंटिन्युअस गोठ्यावर राहू शकत नाही. आणि मॅक्झिमम वेळेस काय होतं, कामानिमित्त माणूस बाहेर जातो आणि त्यावेळेस जर ते गायचा माझाचा पिरियड येऊन गेला आणि किती जरी डॉक्टर चांगला असला, किती सिमेंट चांगला असेल, तो कन्सप्शन रेट चांगला येतच नसायचा. आम्हाला 10 कांड्या वापरल्यानंतर 2 ते 3 गाय गाभण राहायचे. त्यासाठी आम्ही पर्याय काय शोधला की जे लेबर होतं त्यांना 50 रुपये द्यायचो. तर तुम्ही शीट आलेले सांगा आणि मला व्हिडिओ कॉल करून दाखवा ही गाय माउंटिंग करते, आता ही आली, मग कोणती माउंटिंग आहे कोणती आम्ही ते हे करू. आणि ती गाभण राहिल्यानंतर स्वतःला आम्ही 50 रुपये द्यायचो. आणि त्या काळात असं व्हायचं, 10 गाई तपासल्या 1-2 गाई गाभण निघल्या तरी आम्ही डॉक्टरना पार्टी द्यायचो. 2 गाई आमच्या गाभण राहिले, आम्हाला खूप आनंद वाटायचा. इतकी वाईट परिस्थिती होती.
आणि फक्त न्यूट्रिशन चांगलं, चारा चांगला, फक्त आपण तिथं नसल्यामुळं हे एक प्रकार सॉफ्टवेअर एक असं आहे का आपण जे ठेवलेला वॉचमन आहे तो आपल्याला 100% गाईड करतोय. आणि त्यांनी ते एक फ्रिक्वेन्सी विंडो दिली की ह्या पिरियड हिरव्यात आलं का तुम्ही गाय भरली तर कन्सेप्ट रेट खूप चांगलं आहे. आम्हाला मागच्या वर्षीपेक्षाही ह्या वर्षी खूप ते चांगले रिझल्ट आले. किती दिवस झाले तुम्ही वापरताय? आता 1.5 वर्ष झालं वापरतोय आपण. आणि किती गायींना आपण हे बसवलं? 30 गायींना बसवले, 20 गायी आणि 10 कालवडींना बसवलं. म्हणजे आपल्याकडे आता 30 गायींना बेल्ट लावलेले, आपण 1.5 वर्ष त्याचा अनुभव घेतला. तर साधारण जो पहिला 30-40% आपला कन्सेप्शन रेट होता, गाय गाभण राहण्याचं प्रमाण होतं, ते आता सध्या किती भेटतंय तुम्हाला? मागच्या वर्षी जर म्हणलं तर 55-60% होतं, पण ह्या वर्षी जर आपण विचार केला डाटाबेसवर ते 70 ते 80% वर गेले. म्हणजे 10 कांडे भरल्यानंतर 8 गायी 100% गाभणात राहतात. अतिशय उत्तम असा रिझल्ट आहे. तर सर मग हे जे काय म्हणताय की यांना एक तुम्ही त्या ऍपद्वारे एक ब्रीडिंग विंडो डिफाईन करून देतात, बरोबर. आणि त्यामध्ये जर आपण AI केली तर नक्कीच जिकडून बीजांड सुटणार आहे त्यावेळेस आपण इकडून शुक्राणू जर तिथे टाकली आणि तो कन्सेप्शन आपल्याला वाढवून मिळतो. तर मग ही ब्रीडिंग विंडो नेमकी काय असते की आपण शेतकऱ्याला जर सांगितली त्यावेळेसच AI करणं हे का गरजेचं आहे? बरोबर. हे सांगताना मी सुरुवात खरी तर इथून करेल की आपल्या प्रॅक्टिसेस काय. ब्रीडिंग विंडो म्हणजे काय की ती एक गोल्डन पिरियड आहे की ज्याच्या दरम्यान जर कृत्रिम रेतन केलं तर आपण सर्विक्स पासून सोडलेले शुक्राणू त्यांना युट्रस, बॉडी ऑफ युट्रस, हॉर्न आणि मग फर्टिलायझेशनची जागा असलेली फॅलोपियन ट्यूब इथे पोहोचणे. तिथे पोहोचल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये त्याचं कॅपॅसिटेशन होणे किंवा त्याचं थोडक्यात तयारी होणे आणि तिकडनं आलेले जे काही बीजांड आहेत त्याला जे काही नॅचरल आपण फर्टिलायझेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊन आणि मग ते फर्टिलायझेशन अचीव करणे, ही सगळं सिंक्रोनाइज होणं महत्वाचं असतं. आता हा टाइम मॅच करायचा म्हणजे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याचा विषय नाही, कारण तो टाइम असा काही अगदी त्याच क्षणी किंवा त्याच 2 तासात कृत्रिम रेतन करावे असं नसतं. ही ब्रीडिंग विंडो ही साधारणतः 16 तासापर्यंत 12 ते 16 तासांची असते. त्या 12 ते 16 तासांमध्ये आपल्याला कृत्रिम रेतन करायचं असतं. परंतु फील्डवर आता मी स्वतःही 16-17 वर्ष काम केलंय, मलाही माहिती आहे की आपल्या काही प्रॅक्टिकल अडचणी आहे. ज्या दिवशी शेतकरी किती हुशार शेतकरी असेल, गाय माझावर आलेली कळते ज्या क्षणाला, त्या कळण्याच्या क्षणी मुळात ती कधी माज कधी सुरू झाला ही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे नसते. बहुतेक वेळी रात्री कधीतरी मिडनाईटला माज सुरू झालेला असतो आणि सकाळी गोठ्यात आल्यानंतर जनावरं मोकळी सोडल्यावर कुठे माउंटिंग करताय का किंवा जी काही आपल्याला इस्ट्रस बिहेवियर म्हणता येईल, हंबरणे असेल, माउंटिंग करणे असेल, स्निपिंग असेल, ह्या गोष्टी दिसतात. त्यावेळी शेतकऱ्याच्या लक्षात येतं. कदाचित कधी कधी 1-2 तास यातही जातात की त्या 2-3 गायींपैकी नेमकी कोणती माझावर आहे, कारण दुसऱ्या 2 एंगेज झालेल्या असतात. आणि छोटा गोठा असेल, 5-6 गायी असतील तर डोक्यातच फिट असतं की ही इतक्या दिवसापूर्वी आली. पण कधी कधी इरेग्युलर हिस्ट्रस दाखवणं सुद्धा संकरित जनावरांमध्ये पॉसिबल आहे. आता ह्याने होतं काय की जसं माज कधी सुरू झाला हे माहित नाही, तसंच तो कधी संपणार आहे हे माहित नसतं. आणि मग ती ब्रीडिंग विंडो फक्त डोक्यात एक असतं, शिळ्या माजावर भरणे किंवा भरवणे. आणि दुसरी प्रॅक्टिकल अडचण ज्यावेळेस कळालं त्यावेळेस कृत्रिम रेतन करणाऱ्या तंत्रज्ञांना फोन केला जातो शेतकऱ्याकडनं. त्यांच्यात जी शेतकऱ्याच्या अडचणी आपण समजून घेतल्या तशाच कृत्रिम रेतन तंत्रज्ञाच्या अडचणी असतात की त्यांना प्रत्येक कॉल हा गोठ्यावरती जाऊन आणि प्रत्येक जण किती नाही म्हणालं तरी 5 किलोमीटर ते 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, अगदी 20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सुद्धा काम करतात. आणि मग कॉल उरकत रूट करत जायचंय. त्यांनाही ज्यावेळी शेतकऱ्यालाच माहित नाही कधी सुरू झाला आणि कधी संपणार आहे, तेव्हा त्यांनाही माहित नाही. त्यांच्यासाठी तर ज्या क्षणी कॉल आला तेव्हा माहित होतं यांच्या इथं गाय ही आहे. आता त्यांना मग कधी माज आलाय त्यानुसार ते जातात किंवा आपला बायचान्स शेजारच्याच गोठ्यावर असतील तर जाता जाता AI करून पुढे जाऊयात. म्हणजे ही सगळी प्रक्रिया असते. याच्यात कोणी चुकतंय अशातलं असं म्हणता येणार नाही. ही एक सिस्टम आहे आणि त्यात प्रत्येकाची लिमिटेशन्स आहेत. आणि त्यामुळे होतं काय की नेमकं जे AIचा जो गोल्डन पिरियड आहे ज्यात AI व्हायला पाहिजे तो बऱ्याच वेळा हुकतो. बऱ्याच वेळा म्हणजे खूप वेळा हुकतो असंही म्हणता येणार नाही. शेवटी 30 ते 33% 35% कन्सेप्शन रेट हा वर्ल्ड वाईड आहे.
आज बऱ्याच ठिकाणी तोच ॲव्हरेज रेंज आहे आणि मग ते तेवढंच सक्सेस आपल्याला लिमिटेड मिळू शकतं. इथे काय होतं की जेव्हापासून कृत्रिम बुद्धिमत्ता AI या क्षेत्रात प्रवेश झालाय आणि तो लार्जर स्केलला व्हायला लागला, खास करून मी म्हणेल की 5G टेक्नॉलॉजी आल्यापासून तर तो अजून अफोर्डेबिलिटीकडे सुद्धा जायला लागलाय, परवडण्यासारखा यायला लागलाय. आणि मग त्याने होतंय काय, जसं त्यांनी एकदम राईटली सांगितलं की 24 तास ठेवलेल्या वॉचमन सारखा, की जो वॉचमन दिवाळीची सुट्टी नाही, रविवारची सुट्टी नाही, पोळ्याची सुट्टी नाही, 24 तास आहे, वादळ वारा असू द्या, उन्हाळा असू द्या, त्या गायी सोबत आहे आणि तो त्या गायीची सगळी इन्फॉर्मेशन कॅच करतोय. बरं, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं की माणसाच्या बुद्धिमत्तेसारखाच प्रकार आहे की त्याला ट्रेनिंग लागतं. त्यांनी सांगितलं ते इतकी प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन्स आहेत की पहिल्या वर्षी त्यांना जो कन्सेप्शन रेट त्यांनी सांगितलं की पूर्वी असं व्हायचं 10 कांड्यांमध्ये मला 2-3 कन्सेप्शन रेट मिळायचे, म्हणजे 33% त्यांना मिळायचा. त्यांनी सांगितलं की सिस्टम बसवल्यावर पहिला जो लॉट होता त्यांचा, पहिल्या वर्षी त्यांना 54-55% आणि ते आकडेवारीसह त्यांच्या ॲपमधनं जेव्हा काही वेळापूर्वी मी काढली तर ते सरळ सरळ लक्षात येतंय की 61 AI नंतर त्यांना टोटल ज्यावेळेस 32 कन्सेप्शन मिळालेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे की दुसऱ्या वर्षी तो कन्सेप्शन रेट अजून वरती गेला, 60-65% 70% गेलाय त्यांचा. तो 70% म्हणजे 49 AI मध्ये त्यांना मला वाटतं 29 पेक्षा जास्त तेवढ्या 45 AI मध्ये 29च्या आसपास कन्सेप्शन, 31 कन्सेप्शन त्यांना जे मिळालेत, ह्याच्यातनं अर्थ असा आहे 70% कन्सेप्शन रेट झाला. त्या AIच्या प्रॉडक्टने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रॉडक्टने त्यांच्या गायींचा बेसलाईन डेटा समजावून घेतला आणि मग कस्टमाइज सर्व्हिसेस आता त्यांना सुरू झाल्यात. आणि हे केवळ ते प्रॉडक्ट करते असं मी म्हणणार नाही, सोबत न्यूट्रिशन हवंय. न्यूट्रिशन शिवाय कुठलीही गोष्ट, कुठलंही रॉकेट सायन्स अस्तित्वात राहू शकत नाही. कोणत्याही टेक्नॉलॉजीचं फ्युएल हे तुमच्या गोठ्यातल्या जनावरांना तुम्ही काय खायला देताय त्याच्यात दडलेलं आहे असं मी म्हणेल. परंतु ते सक्सेस, ते प्रिसिजन, याला शेवटी आपण प्रिसिजन ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणू शकतो, की ते ह्या IoT टेक्नॉलॉजीमुळे त्यांना मिळतंय असं म्हणता येईल. म्हणजे तंतोतंत गोष्टी वेळेवर आणि तंतोतंत करता येतात, प्रिसिजन म्हणतो आपण. बिलकुल. की न्यूट्रिशन चांगलं आहे, ब्रीडिंग चांगलं करताय, पण मॅनेजमेंट मध्ये काहीतरी घोळ. बरं, आज आता हे तिन्ही पण आपण पिलर म्हणतो, ब्रीडिंग, फिडिंग, मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट मधला एक पार्ट की ऑब्झर्वेशन असतील, डेटा रेकॉर्डिंग असेल आणि वेळोवेळी ज्या काही गोष्टी करायच्या त्याचे अलर्ट्स पण आले पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट पशुपालकाच्या ध्यानात राहत नाही. कारण आज आपण बघतो की महाराष्ट्र हा उत्सवप्रिय प्रदेश आहे. आपल्याकडे वेगवेगळे सणवार चालू असतात, लग्न कार्य असतात आणि इतरही शेतीतले वेगवेगळे कामं सुरू असतात. त्यावेळेस आपल्याला या तंत्रज्ञानाचा नक्कीच फायदा. आता मी टाकते साहेबांना आणखी विचारू इच्छितो की हे जे काही आता तुम्ही बेल्ट बसवले, याचा वापर तुम्हाला जसे अलर्ट येत आहे तसे तुम्ही म्हणले की तुमच्याकडे जे कृत्रिम रेतन करायला सेवादात येतात त्यांच्याकडे सुद्धा त्याचे अलर्ट जातात. हो. आणि मग तुम्ही जसं सांगितलं की मध्ये मगाशी चर्चा करताना की तुम्हाला एकच गाय दिसली होती तुमच्याकडे अलर्ट मध्ये, पण ते आले त्यावेळेस 2 होत्या आणि दोन्ही भरवल्या, दोन्ही गाभण राहिल्या. तर मग हे कसं काम करतं बरं, की काय तुमच्याकडे ऍप आहे आणि त्या ऍप मध्ये कसं होतं? ऍपमध्ये ना सिग्नल येतो, आपल्याला मेसेज येतो. ओके. समजा गाय आजारी असेल तर तुम्ही ऑब्झर्व करावा, इन्फॉर्मेशन वगैरे कमी झालं असेल तर ते सांगतं, तुम्ही लक्ष ठेवा याच्यावर. तसंच हिटचा पण अलर्ट येतो. अलर्ट आल्यानंतर ते 26 तासाची विंडो येते, 17 तासाची विंडो नाही टोटल विंडो. टोटल विंडो 26 तास राईट आहे. राईट. मग 6 तास गेल्यानंतर तुम्ही हे करू शकता. मग आपण त्यावेळेस आपण डॉक्टरला सांगतो का 6 तासानंतर तुम्ही कधी या, पण पुढच्या 14-15 तासात, 6 तास सोडून पुढच्या 14-15 तासात तुम्ही कधी येऊ शकता. मग डॉक्टरना पण ती स्पेस मिळते की आपला प्लॅन करतो का आपल्याला कधी जायचंय. मग ते त्या व्हिजिट बरोबर ऍडजस्ट करून आपल्याकडे बरोबर येतात आणि त्यामुळे पण कन्सप्शन रेट चांगला मिळतो. बरोबर ते हिरव्यातच ते डॉक्टर आपल्याकडे येतात. ते कधी तुम्हाला त्या ऍप मध्ये लाल, हिरवं, लाल आणि ते डॉक्टरला पण दिसतं का आता आपण कधी भरायला जायला पाहिजे म्हणून टाइम लाईन दिसते आणि त्या ग्रीन झोन मध्येच तुम्हाला भरले गेलं. याच्यात अजून ती जी ब्रीडिंग विंडो आहे त्याच्याबद्दल मी सांगेल की त्याच्यामध्ये सुरुवातीचे त्यांनी एकदम बरोबर सांगितलं की 6 तास आहेत जे ग्रे आहेत, नंतर ग्रीन 17 तास आहेत
त्याच्यानंतर परत एक येलो झोन आहे येलो 4 तासाचा, की ज्याच्यात तुम्ही भरवली शक्यता आहे, परंतु चान्सेस ती राहीलच याची गॅरंटी जी आम्ही ग्रीन मध्ये देतो त्यापेक्षा कमी. आणि पुढे 2 तासाचा रेड, की तिथे याय करू नका. आता बऱ्याच वेळा मी मुद्दाम ही टेक्नॉलॉजी सांगताना शेतकऱ्यांच्या मनात ही वापरताना काही शंका येतात, त्याच्याबद्दल मुद्दाम सांगायची माझी इच्छा आहे. त्याला आपण कदाचित लिमिटेशन म्हणता येईल. तर काय होतं की काही शेतकरी ग्रीनच्या बरोबर सेंटरला भरलं म्हणजे मला 100% कन्सेप्शन मिळेल. मित्रांनो, मी सुरुवातीलाच सांगितलं की ही मोठी निसर्गाने बनवलेली अशी काही सिंक्रोनाइज प्रोसेस आहे की त्या स्पर्मला जो आपल्याला डोळ्याने दिसत नाही, ज्याला कधीतरी 2 वर्षापूर्वी सुद्धा किंवा 5 वर्षापूर्वी सुद्धा कलेक्ट केलेला असू शकतो, ज्याला फ्रीज करून ठेवलाय, त्याला परत जिवंत करतोय आपण आणि नंतर ज्यावेळेस सोडतो, याय केल्यानंतर अक्षरशः आतमध्ये त्याला 6 ते 12 तास सुद्धा तो आतमध्ये जिवंत राहू शकतो आणि त्याला जे टार्गेट करायचं ते करू शकतो. बरं, हे करण्यासाठी पण आहे ना मिलियन्स ऑफ स्पर्म ज्यावेळेस जातात मध्ये त्यातल्या एकालाच काम करायचं आहे, त्यामुळं ते सगळं होतं. त्यामुळे बरोबर सेंटरचा हट्ट करायची गरज नाही. दुसरी एक शंका शेतकऱ्यांच्या मनात असते, ज्यांच्याकडे केवळ 10-12 गायी आहेत त्यांच्याकडे प्रश्न असा येतो की अरे मला गाय माझ्यावर दिसतेय आणि अलर्ट तर नंतर येतोय. तर हे अगदी बरोबर आहे. शेतकऱ्याला वाटतं अरे मला ऍक्टिव्हिटी दिसायला लागली ना अजून अलर्ट आला नाही, त्यानंतर 2 तासाने आला किंवा 4 तासाने आला. दर 2 तासाला डेटा एक्सचेंज होत असतो. परंतु याच्यात आपण गोठ्यात बघितलं असेल, एक गाय मुक्त गोठ्यात जर माझ्यावर आली तर दुसरी गाय कधी कधी दुसऱ्या कप्प्यात असते तरी तिची तिकडे ऍक्टिव्हिटी वाढते, ती एंगेज होते आणि मग ती तिची ऍक्टिव्हिटी वाढते. हे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. हे सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून मुळात तुमची गाय माझ्यावर आली लगेच अलर्ट देण्यात महत्व नाही. महत्व कशात आहे, ती गाभ राहण्यासाठीचा जो ब्रीडिंग विंडो द्यायचा आहे ना त्याच्यासाठी त्यांनी खूप परफेक्टली सांगितलं. मला त्यांची काही ऑब्झर्वेशन इतकी आवडली की 6 तास तरी मिळतात, उशिरा सांगून सुद्धा 6 तास मिळतात अलर्ट आल्यानंतर. त्यामुळे गडबड करायची कारण नाही. आपलं जे ध्येय आहे ते कन्सेप्शन आहे आणि म्हणून कधी कधी गोठ्यातली गाय आपल्याला डोळ्याने दिसते माझ्यावर आली, त्यानंतर 2 तासाने अलर्ट येतो. काही काळजी करायचं कारण नाही, कारण तिच्या कन्सेप्शनला अलर्ट आल्यानंतर तिला भरवण्यासाठी तुम्हाला तरी सुद्धा पिरियड सुरू व्हायला 6 तास येईल, त्यानंतर सुद्धा 17 तासाची विंडो आहे. मी म्हणतो त्यातले 12 तास जरी पकडले तरी 18 तास आहे, 1.5 दिवस तुमच्याकडे राहतो. आणि ह्याच्याही पुढची अजून गोष्ट, ज्यावेळी त्यांनी सांगितलं कन्सेप्शन रेट त्यांचा 2ऱ्या वर्षी वाढला, ह्याचं कारण असं की जसं जसं इंडिव्हिज्युअल गायीचा बेसलाईन डेटा तयार होत जातो, ज्या गायी एक्सेप्शनली 72 तासापर्यंत सुद्धा माझ्यावर राहतात, त्यांची ब्रीडिंग विंडो कालांतराने ही सिस्टम स्वतः ऍडजस्ट करून घेते, तिला पुढे सरकवलं जातं आणि तिचा अलर्ट अजून थोडासा लेट येतो. आणि त्याच्यामुळे तशा गायींमध्ये सुद्धा आपल्याला कन्सेप्शनचं जे काही सक्सेस आहे ते अचीव करायला नक्कीच मदत होत राहते. सो ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या लक्षात, आणि मी जसं सांगितलं फॉल्स पॉझिटिव्ह अलर्ट देखील कधी कधी येऊ शकतात. याचं कारण काय, तर काही गायी एंगेज होतात. शेवटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. फॉल्स पॉझिटिव्ह अलर्टचं सुद्धा प्रमाण गोठ्यामध्ये सिस्टम बसवल्यानंतर हळूहळू कमी होऊन जातं. सुरुवातीला एक साधारणतः 10% आणि नंतर ते अगदी 5% खाली येऊन जातं. त्याच्याही खाली काही गोठ्यांवरती जातं. ह्याचं कारणच ते आहे की ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, ती त्या गायींचा बेसलाईन डेटा तयार करते आणि एकदा का त्यांच्याबद्दलची सगळी खडानखडा माहिती गोळा केली की तुम्हाला खूप प्रिसाईज असे रिझल्ट्स याच्यामध्ये देते. हेल्थच्या बाबतीत देखील फक्त अटेन्शन निडेड हा अलर्ट दिला जातो. याचं कारण असं आहे सध्या तरी की आपल्याला कोणत्याही गायीचा आजार पण मिस नाही करायचं, तिला लवकर पकडायचंय. म्हणून अटेन्शन निडेड अलर्ट आला म्हणजे ती गाय आजारीच आहे असं नाही, त्याच्या परत पुढे कॅटेगरी देखील येतात आणि मग त्यानुसार फक्त आपल्याला बघायचंय आणि जर प्रॉब्लेम नसेल तर अडचण नाहीये. डॉक्टर सर, कुठली नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची असेल, शेतकऱ्याच्या मनात एक शंका किंवा भीती असते, इथं खर्च वाढणार आहे, मला इथं काहीतरी 10-20 हजार 50 हजार गुंतवावं लागणार आहे. तर मग आता आपण ह्या टेक्नॉलॉजीवर जो काही खर्च करतो त्याचे रिटर्न्स तुम्हाला याच्यातून मिळत आहेत असं वाटतंय का, किंवा ते किती फायदेशीर आहे? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता जे आता म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण विचार करू का,
सगळीकडे काय चाललंय IDF मुळे सगळीकडे ब्रिडिंगवर खूप हे झालं, प्रबोधन झालं. आपण काम ब्रिडिंग फिडिंग मॅनेजमेंट खूप प्रबोधन झालं. आपण ब्रिडिंग करायचं म्हणजे काय करायचं, चांगल्या कंपनीचं सेक्सेड सॉर्टेड सिमेंट वापरायचं चांगल्या वेळेस, म्हणजे त्याच्या शेतकऱ्याला त्याच्या कंडिशनचं माहिती असतं की आपल्याला कोणता वेळ वापरायचा आहे, सोमॅटिक सेल काउंटचं वापरायचं आहे, फॅट वाढवायचं वापरायचं, दूध वाढवायचं वापरायचं, त्याच्या हिशोबाने शेतकरी वापरायला लागले. पण हे वापरत असताना जर आता माझ्याच गोठ्याचा विचार केला, मी 10 कांड्या वापरल्यानंतर 3 गाभण राहायच्या, म्हणजे 10 कांड्या म्हणजे 1500 ते 1600 रुपयाची कांडी, 400 रुपये डॉक्टरांची, 1900 रुपये खर्च होता. म्हणजे मला 10 कांड्या वापरल्यानंतर 19,000 रुपये खर्च यायचा, बरोबर. आणि राहायचे किती गाभण? 3 गाभण राहायच्या, म्हणजे आपण 19 भागिले जर 3 केलं म्हणजे 6,200-300 रुपये खर्च यायचा एका गायला कसं. आणि आपण आता हाच विचार केला तर 1900 गुणले 10, 19,000 तोच राहणार आहे, पण 8 गाभण राहणार आहेत. मग 19,000 आपण 8 दिलं, 2,500. मग तुमचे 6,500 आणि 2,500 4,000 रुपये टॅक्सचे पैसे एका याच्यात वसूल झाले. अतिशय सोपा हिशोब आपल्याला कळायला की फक्त एक टेक्नॉलॉजी वापरली आपला खर्च कसा कमी. जसं आपण मुक्त गोठा केला की चारा टाकायचा प्रश्न मिळतो, पाणी पाजायचा प्रश्न मिळतो आणि मास्टायटिसचं प्रमाण कमी होतं, डिटेक्शन चांगलं होतं. सेम आता ही जर टेक्नॉलॉजी आपण ऍडॉप्ट केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून फायदा होणार. ताकते साहेबांनी फक्त सिमेंट वरती होणारी बचत सांगितली. आता मी बाकीची सांगतो. कन्सेप्शन रेटच्या बाबतीत 33% आपण सरासरी पकडू, 30 ते 35% ऍव्हरेज गोठ्याचा, तिथे टेक्नॉलॉजीचा वापर नाही. तेही मी तर म्हणेल की जिथं चारा चांगला आहे, जनावरांसाठीची लक्ष चांगलं आहे गोठ्यात, तिथे. आता त्यांनी सांगितलं पहिल्या वर्षी 55% 55.17 त्यांची पर्सेंटेज होतं आपण जे काढलं होतं. म्हणजे काय झालंय की जिथे एक गाय गाभ घालवण्यासाठी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवसापासून 33% कन्सेप्शन रेट, म्हणजे काय झालं की एका कन्सेप्शनला 3 ते 3.25 यायला लागले. याचाच अर्थ काय झाला दुसऱ्या भाषेत, की ज्या दिवशी ठरवलं तिथून पुढे 71 दिवस 70 दिवस त्यांना लागत होते सरासरी. हा कन्सेप्शन रेट ज्यावेळेस 55% झाला, याचा अर्थ असा झाला की त्यांना 38 दिवसात गाय गाभ जायला लागली. आता याला दुसऱ्या भाषेत जर म्हणायचं झालं, बोलायचं झालं तर सरळ सरळ त्यांनी 32 ते 33 दिवस वाचवले. ज्यावेळेस त्यांच्यासारखं गोठ्याचं ॲव्हरेज 26-27 लिटर दूध देणाऱ्या जनावरांचं संपूर्ण कालावधीचं लॅक्टेटिंग पिरियडच्या जर असेल तर तिथे किमान 300 रुपये एका दिवसाचा खर्च एका गायीचा किमान. जर आपण 33 दिवस वाचवतोय याचा अर्थ काय झाला का 33 गुणिले 300 10,000 रुपये पहिल्याच प्रेग्नन्सीला पहिल्याच वर्षी वाचले एका गायीचे, एका वेताला. दुसरं, ती 33 दिवस लवकर दूध देणार आहे. आता त्यांचा ऍव्हरेज 25-26च्या पुढचं आहे. आपण 12-13 लिटरच्या ऍव्हरेजचा जरी विचार केला तरी त्या 30-32 दिवसामध्ये 12 लिटरने आपले साधारणतः 400 लिटर दूध ऍडिशनल मिळालं, लवकर मिळालं, बरोबर. आणि आयुष्यात ते आणखीन पुढे वाढणारच आहे. म्हणजे त्या 400 लिटरचे आपल्या भावानेच धरूयात 27 रुपये किंवा 25 रुपयांनी जरी म्हटलं 10-12 हजार रुपये ते झाले. आधी आपण मेंटेनन्स मध्ये 10,000, हे 12,000, 22,000 पहिल्या लॅक्टेशनलाच वाचले. लाईफ टाईम जर विचार केला, जी लोक 6-7 वेतं घ्यायचा विचार करतात त्यांच्या बाबतीत 7 वेतामध्ये 21 दिवस, 21 म्हणजे 210 दिवस ते तिची प्रोडक्टिव्ह लाईफ वाढून आली. म्हणजे गाय फुकट झाली असं. एक वेतच हो, एक वेत वाढलं म्हणजे गायीची किंमत, पूर्ण गायीची किंमत नील झाली. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेतला त्या दिवशी तुमच्या गायीला ह्या तंत्रज्ञानाच्या आधारे ह्या इन्व्हेस्टमेंटवर ही गॅरंटी आहे जर व्यवस्थित वापरत असाल. मी परत आठवण देईल की चारा, मला बाकी तुम्ही काय सप्लिमेंट देताय, खाद्य काय देताय किंवा मिनरल्स काय देत आहेत ह्याच्यापेक्षा माझा नेहमी जोर असतो की चारा तुमचा परफेक्ट असायला हवा, मुरघास असावा, पौष्टिक असा वाळलेला चारा असलाच पाहिजे. आणि त्याच्या पलीकडं पहिल्या वर्षी एका लॅक्टेशनला तुम्हाला 22,000 रुपये फक्त याचे मिळत आहेत. सिमेंटचा त्यांचा जो खर्च आहे की त्यांचा तोही कन्सेप्ट मला पटला किंवा तो खूप भावला की तयार झालेल्या मेल कापचं काय करायचं आणि मग त्याला असंच देऊन टाकणं किंवा तो कुठे जातोय हे दुःख पचवण्यापेक्षा ते सरळ सॉर्टेड सिमेंट वापरतात. परंतु जे साधं सिमेंट वापरतात त्यांच्याही केसमध्ये
20 ते 22 हजार रुपये वर्षाकाठी वाचतील अशी ही टेक्नॉलॉजी आहे. आपल्या ऍव्हरेज गोठ्याचा विचार करता, म्हणजे मी 12 लिटरचा ऍव्हरेज म्हणजे 20 ते 25 पीक यील्ड असणाऱ्या गायींच्या बाबतीत बोलतोय. सरांकडे 45-40च्या पुढे दूध देणारी भरपूर जनावर आहेत, 35च्या खालचं जनावरच नाहीये. हा सगळा विषय पुढचा आहे. म्हणजे इकॉनॉमिकली म्हणाल आणि सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर जागतिक स्पर्धेशी विचार केला प्रोडक्टिव्हिटीच्या, तर तिकडे जर 40-45चं प्रोडक्टिव्हिटी असेल, आपली 10-12 आहे, म्हणजे 1/4 आहे. सो जे बाहेरच्या कंपन्यांचं तंत्रज्ञान होतं त्या 4 पटीपेक्षा कमी रेटने किंवा अफोर्डेबल रेटने हे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध होतंय. ह्यात खरं तर आनंद आहे किंवा समाधान आहे. आणि तंत्रज्ञान नवीन आहे. मी पहिल्यांदाही म्हणालो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, की त्या इंटेलिजन्सला जसा जसा डेटा मिळेल तुमच्या गोट्याचा तसं ते मॅच्युअर होत जाणार आहे आणि तुम्हाला बेटर रिझल्ट याच्यातून मिळणार आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स हा पार्ट सुद्धा यातला खूप महत्वाचा आहे. आजारपणाच्या बाबतीतले फायदे अजून पुढचा वेगळा विषय आहे. म्हणजे तो मी त्याला बोनस म्हणेल की तुमचं गाय कधी आजारी पडते, वेल्यानंतर, आपण जो ट्रान्झिशन पिरियड म्हणतो, वेल्यानंतरचे 60 दिवस आणि आधीचे 20 दिवस, हे 80 दिवस खरोखर क्रिटिकल असतात. त्यात मॅक्सिमम मी तर म्हणेन 80% जनावर तिथे आजारी पडतात. आणि इथे आजारी पडलेलं जनावर जर जनावरांमध्ये निसर्गाने अशी काही प्रतिकार क्षमता दिली आहे की 30% प्रोडक्शन कमी येईपर्यंत ते खायला कमी पडत नाहीत. आणि 10% 15% प्रोडक्शन लॉस उन्हाळ्यात आपण म्हणतो उष्णता खूप आहे, धापा मारतीये, पावसाळ्यात चिखलात बसणं होत नाही, बैठक होत नाही, रुमिनेशन कमी आहे, हिवाळ्यात थंडी खूप आहे, चाऱ्याची वाढ नाहीये. आणि मग त्यामुळे 10-15% दुधाला आपण शेतकरी इन जनरल निग्लेक्ट करतात की वातावरणातली बदलामुळे झाला असणार आहे. भारतासारख्या देशात ते खरोखर आहे, ओघानेच आहे. परंतु जेव्हा 30% लॉस होतो त्यावेळेस तो आजार 3-4 दिवसाचा झालेला असतो. इथे ज्यावेळेस तुम्हाला पहिल्याच दिवशी 5 ते 6 तासात जर अलर्ट यायला लागले आजारपणाचे आणि 4थ्या दिवशी उपचार सुरू झाल्यावर पुढे 4 दिवस 3 दिवस उपचार करायला लागणार आहे. इथे 6व्या तासाला ज्यावेळेस रुमिनेशन ड्रॉप झालं, ऍक्टिव्हिटी कमी झाल्यावर अलर्ट आला, तर जे प्रोडक्शन लॉस पुढे त्या काळातलं लॉस पुढे संपूर्ण लॅक्टेशन जाणार आहे. म्हणजे मी म्हणेल की 25 लिटरची गाय आजारी पडल्यानंतर 18 लिटरवर आली, उपचार केला, ती 22 वर गेली तरी आपला शेतकरी समाधानी आहे. आणि 22 वर गेलेली गाय पुढच्या 200 दिवसाचा तो लॉस आहे 3 लिटरचा, तो त्याच प्रमाणात होत राहणार आहे. म्हणजे तो 600 लिटरचा लॉस आहे. इथे पटकन उपचार झाले, 25ची गाय 22 वर असतानाच पकडली आजारपण, तर ती परत आपण 24-25 वर नेऊ शकतो. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. आणि मग जे काही दुधाचे होणारे लॉस आहेत ना, ते आपल्याला कुठेतरी थांबता येईल. या ज्या काही टेक्नॉलॉजी आपण वापरणार त्या ऍड ऑन म्हणून वापरायचं. आपल्या शेतकऱ्यांचं काय होतं, या पशुपालकाचं काय होतं की नवीन नवीन सगळं घ्यायचं, पण जे बेस आहे, न्यूट्रिशन, ब्रीडिंग आहे, ब्रीडिंगचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा मॅनेजमेंटचे काही कन्सेप्ट तिथं आपण विसरून जातो, चुकात असतो. आणि न्यूट्रिशन मध्ये हिरवा चारा, सुका चारा आणि पशुखाद्य प्लस काही सप्लिमेंट, याला ऑप्शनच नाही. पण मग आपण तिथं जर कटछाट केली आणि किती भारी वेगळे काही IoTचे आपण सेन्सर बसवलं किंवा काही केलं तर आपल्याला तिथं रिझल्ट मिळेल. काहीच येणार नाही. हिरव्या चाऱ्याची कन्सेप्ट मला वाटतं टाकते साहेबांसारख्या शेतकऱ्यांनी बदलले. ते मगाशी बोलतानाच त्यांनी सांगितलं की मुर्गाशिवाय दूध नाही. आणि त्याच्या पुढची गोष्ट त्यांनी अजून बोलताना सांगितली की दर्जेदार मुर्गाशिवाय दूध नाही. म्हणजे चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांना माझं कळकळीची विनंती राहील, मुर्गास बनवताना मका किती, म्हणजे शेतकऱ्याच्या आपल्या देशी भाषेत बोलायचं ना, काळी जरद हिरवी आहे हे पाहू नका. ती स्टेजला आली आहे का, लेबर ज्या दिवशी उपलब्ध झालाय त्या दिवशी आता इलाज नाही म्हणून करून घेऊ, हे टाळा. कारण पुढचे 4 महिने किंवा 6 महिने ते नियोजन आहे. परफेक्ट स्टेजला असला पाहिजे. 65% त्याच्यामध्ये मॉइश्चर असताना मुरघास करा. 75%चेच मी तर म्हणेल मॅक्सिमम मुरघास होतात. आणि मग त्या मुरघासमधनं पाणी निघतंय म्हणजे न्यूट्रिएंट लीक होत आहे. नुसतं तेवढंच होत नाही, सोनेरी जो मुरघासचा रंग यायला हवा तो काळपट हिरवा होतो, म्हणजे सडतोय तो. सोप्या भाषेत हॉटेलमध्ये जे लोणचं खातो आणि घरी बनवलेलं लोणचं ह्यातला जो फरक आहे ना तोच आहे. हॉटेलमधल्या लोणच्याला तुम्हाला खाप कधीच मिळणार नाही, जी टाईट खाप आहे, बरोबर तसाच प्रकार आहे. आणि त्यामुळं त्याही गोष्टी प्रगतशील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या लक्षात घ्याव्यात.
वाळलेल्या चाऱ्याच्या बाबतीत तर माझं नेहमी कोणतीही टेक्नॉलॉजी असू द्या, पण वाळलेला चारा पौष्टिक असला पाहिजे, पचनीय पण असला पाहिजे, कमी लिग्निन असलेला पाहिजे. ह्याच्यावर खूप वेळा सचिन आपण बोललोय, पण ह्या गोष्टी खरंच महत्वाच्या. आणि तेव्हाच मला वाटतं टाकटे साहेबांसारखं 25+ लॅक्टेटिंग गायांचं ऍव्हरेज घेणं शक्य आहे. टाकटे साहेब, आता बऱ्यापैकी पशुपालकांचा विषय काय की दूध वाढवायचं गोठ्यावर, पण त्यांना ते लगेच वाढवावं किंवा आज तुमचा गोठा बघून गेले समजा किंवा हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर त्याला वाटेल की माझ्या गोठ्यावर 25, 30, 40 लिटर दूध देणार गाय असेल, तर हे लगेच साध्य होते का? किंवा तुम्हाला ह्या लेवलला यायला किती वर्ष लागली आणि तुमचं नियोजन काय? म्हणजे एक तुम्हाला सल्ला द्यायचा आहे पशुपालक. हो, सल्ला म्हणजे याला यायला किती वेळ लागला? मला जो 2 तप गेले, म्हणजे 24 वर्ष झाले मी या धंद्यात आहे. 24 वर्ष. माझं ऍक्च्युली MS इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि गायांचं कुठलंच सुतराम हे नव्हतं. आणि जोपर्यंत मी घरी होतो गायांचा व्यवसाय होता, पण मला घरच्यांनी कधी पडून दिलं नाही. म्हणजे माझ्यासाठी ती बेसिकच होतं. आणि सुरुवातीच्या काळात म्हटलं तर कुठंच नॉलेज नव्हतं. डॉक्टर पण 1-2 LSS डॉक्टर असायचे, 4-5 6 गाव मिळून, आणि त्यांना ते AI करणार, व्हिजिट करणार की तुम्हाला नॉलेज येणार. ते खूप हे होतं. आता अलीकडच्या काळात IDFA ते खूप चांगलं प्रबोधन झालं. आणि आता नवीनच आम्हाला कळलं, आपण जे म्हणतो बिल्डिंग फिडिंग मॅनेजमेंट, त्याच्याबरोबर चौथा पण एक स्तंभ आहे का, क्लीननेस. तुम्ही किती स्वच्छता ठेवता, बरोबर, त्यावर पण तुमच्या गोठ्याचं भविष्य आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही स्वच्छ पाणी द्या, भरपूर पाणी द्या, आणि 24 घंटे पाणी द्या. यांनी सुद्धा गाईला 2-3 लिटरला फरक पडून जातो. आपल्याला वाटतं ते काय नाही. तुम्ही थोडं खारं पाणी दिलं तरी आमच्यासारखे गोठे आता कंटिन्युअस गोड पाणी असून एखादी सुकून खारं पाणी आलं तर लगेच डायरियाला येतोय, पचन बिघडतं. मुर्ग असं सरांनी जर सांगितलं. आता आपल्याकडे महाराष्ट्रात तर कशी पद्धत प्रचलित आहे, डुकरं लागले लगेच दुसऱ्या दिवशी आपण मुरघासाला मशीन बोलवतोय. ते सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि तेच म्हणजे मी पण तेच करतोय, मी काही वेगळ्या त्यातलं नाही. आणि त्यानेच बरेचसे, आता आम्ही कारगिल कंपनी आमच्याकडे चेक करायला येते, दर महिन्याला ते डायमॅटर आणि स्टार्च चेक करतात. आमचं एकदाही 22च्या पुढे स्टार्च लागणे, डायमॅटर गेला नाही. आपण कुठं चुकतो हे लगेच आपल्याला उत्तर मिळतं का आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा. माझा प्रश्न असा होता, एक चांगली गाय गोठ्यात दूध द्यायला पाहिजे, याच्यासाठी नेमकी म्हणजे कुठल्या बेसिक गोष्टींवर काम करावं लागेल? सर्वात महत्त्वाचं ब्रीडिंग. सगळ्यात महत्त्वाचं ब्रीडिंग. ओके. जेनेटिक्स सुधारलं पाहिजे. हो, पण आम्ही ब्रीडिंग करणारा नेपियर खाऊ घालणार, त्याचा उपयोगच नाही. नेपियर हा चाराच नाही. तुम्ही सांगायचं कोल्हापूरला नेऊन पहिल्याला नेऊन टाकायचं आणि त्याला म्हणायचं खाई मुरमुरे आणि ज्वारीची भाकरीन भाजी, कुस्ती करू शकणार नाही. अतिशय योग्य उदाहरण. मी मुद्दाम याच्या निमित्ताने सांगेल, नेपियर हा माझा अतिशय, ज्याचा मी खूप द्वेष करतो असा चाऱ्याचा प्रकार आहे. कारण त्याचे जे दुष्परिणाम मी अनेक गोठ्यांवर पाहिले. लयाला गेले मध्ये एक वेव आली, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. माझ्यातलं कुतूहल जागा झालं की यार ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. माझा एक मित्र आहे ऑस्ट्रेलियात, आणि तो तिथल्या सगळ्यात मोठ्या ब्रीडिंग फार्मचा ब्रीडिंग मॅनेजर आहे. सो त्यांचं नावही तुम्हाला माहित असेल, डॉक्टर पांडुरंग. त्याला विचारलं मी, अरे ते ऑस्ट्रेलियात तुमचं रेड नेपियर तुम्ही खायला घालताय का? तो म्हटला, सर इकडं रेड नेपियर ते असं जंगलात नदी नाल्याच्या कडेने खूप आहे म्हणे ते रेड नेपियर. म्हटलं मग गायांना चाराच चालाय? तो म्हणाला, हे कधी कोणीही गाईला खाऊ घातलेलं मी पाहिलं नाही, परंतु आपल्याकडे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आलं म्हणून 2 रुपयाला डोळा त्याचा विकणारी लोक ओदायला आल्याचं मात्र मी नक्की पाहिलं. म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे. नेपियर जगभरात मॅक्सिमम कंट्री आहे ना, CNG बायो CNG प्रोडक्शनसाठी वापरतात, सडवतात, आणि त्याला सडवल्यानंतर थोडक्यात त्याचा खत म्हणून वापर केलेला जास्त फायद्याचा आहे असं म्हणायला हरकत नाही. जिथं पर्यायच नाही तिथं थोड्या प्रमाणात वापरायला हरकत नाही. सर, दुसरं महत्वाची गोष्ट, आपण लसूण घास देतो, त्यात 80% पाणीचे. पण तो जर तुम्ही वाळवला, ठीक आहे, सावलीत वाळवणं शक्य नाही, एवढी जागा अवेलेबल होणं, उन्हात जरी वाळवला किंवा आज घास कापला, वावरातच वाळून दिला, पलटी मारली, दुसऱ्या दिवशी आणला, तर त्याचे ट्रिमेंडस रिझल्ट मिळतात. मॉइश्चर कमी. आणि तो जर लसूण घास आपण काढून न दिला ना, कुठल्याही कंपनीचं कितीही दावे केलेलं खाद्य असू द्या, आणि तुमचा 2 किलो वाळलेला तुम्ही त्याला लसूण घास खाऊ घाला,
त्याच्या सगळं वेट गेन जर पूर्ण केलं तर आपण लागण ती पहिलं हरायला तयार. माझा 24 वर्षाचा अनुभव सांगतो. लसूण घासाचा फायदा असा आहे, तर दोन महत्वाची घटक. एक प्रोटीन. प्रोटीन हायली डायजेस्टिव्ह 100% जवळ. आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात, फॉस्फरसला कमी. पण सुरुवातीला ग्रोथ घ्यायला वासरांना कॅल्शियम गरजेचं आहे, फॉस्फरस. आपलं प्रोटीन भरपूर आहे. मसल बिल्डअप जे करायचं, बॉडी जी वाढवायची ती प्रोटीनवर वाढणार, तो चारा द्यायलाच पाहिजे. म्हणजे आता तुमच्या गोठ्याचे जर सक्सेस की काढायच्या म्हणा, एक चांगला मुरघास, दुसरा द्विदल चाऱ्यामध्ये तुम्ही लसूण घास वापरतो. हो. वाळला चारा कुठला का व्हायला कंटिन्यू आहे, ज्वारीचा कडबा किंवा गव्हाचा बस. ओके. आणि त्यानंतर तुम्ही ब्रीडिंग वर काम केलं, म्हणजे अगोदर तुम्ही एनडीडीबी बरोबर सुद्धा काम केलं. हो. तुमच्या गोठ्यावरून काही वळू त्यांनी नेलं, एनडीडीबी नेलेत, कृषी विद्यापीठात नेले. कृषी विद्यापीठाने नेलं. तर मग ब्रीडिंग सगळ्यात महत्वाचं. फिडिंग झालं, ब्रीडिंग मध्ये काही गोष्टी. आता ब्रीडिंग मध्ये आता चर्चा करताना आपण जसं म्हणतो की ब्रीडिंग मध्ये वळू निवडणं काय गरजेचं, जसं आपण फॅट पर्सेंटेज बद्दल बोलू, त्याबद्दल काय सांगतो? आता आमची चूकच झाली. सुरुवातीला आपली गोठ्यात 4-5, 4-6 फॅट लागायची आणि मग त्यावेळेस आम्ही एनडीडीबीचं 1-2 वळू वापरले. त्यांची फॅट पर्सेंटेज खूपच कमी होत. पण म्हणजे हाय मिल्क साठी वापरली होती. पण त्या हाय मिल्कच्या नादात आम्ही ते जास्तच वापरल्यानंतर असं लक्षात आलं तर आमचं फॅट पर्सेंटेज खूप डाऊन झालं. एसएनएफ आमचा 9-0 पण लागतोय, पण फॅट 3-5 सकाळच्या वेळेस तर 3-5च्या पण खाली यायला लागले, 3-2, 3-3च लागायला लागले. त्यामुळे 100% तुम्ही ब्रीडिंग करताना ह्या गोष्टी विचारच केला पाहिजे. चांगला वळू घेतला ना. आता सगळ्या व्हरायटीचे वळू भेटलेत आपल्याला. दूध प्लस करणारे वळू आहेत, सोमॅटिक सेल काउंट कमी असलेले वळू आहेत, म्हणजे मस्टॅटिस कमी होणारे वळू आहेत, तुमचे पायाचे स्ट्रक्चर असणारे, कासाचे आर्डरचे स्ट्रक्चर असणारे वळू आहेत. आणि असं काही नाही का विशिष्ट कंपनीचेच वळू चांगले आहेत. सगळ्या कंपनीत वेगवेगळे वळू आहेत. म्हणजे बायरचे सुद्धा काही वळू चांगले आहेत, काही एनडीडीबीचे चांगले आहेत. एबीएस आणि वर्ल्ड वाईडचं तर काय पाहायचंच नाही. म्हणजे फक्त कंपनी न बघता किंवा कोणीतरी आपल्या शेजारच्याने वापरलाय तो वळू आपल्याकडनं वापरला किंवा खूप फेमस आहे म्हणून आपल्याकडे वापरायचा असं नाही, तर आपल्या गोठ्यावरची स्पेसिफिक गरज शोधायची आणि त्याच्यानुसार ते कॅरेक्टर सुधारवणारा जो काही वळू तो आपल्या गोठ्यावर वापरायचा. आणि जर ते वापरताना चूक झाली तर मित्रांनो याचा आपल्याला परत किमान पुढचे 4-5 वर्ष फाटकावा असणार. कारण आता जर आपल्याकडं आजची यांची पिढी समजा कमी फॅटवाली आहे, ते पुढची चांगलं फॅट देणारी जर पिढी आणायची म्हणून किमान 2.5 वर्ष लागतात. आणि ह्या गायी सुद्धा आपण विकू शकत नाही समजा, मग त्या आपल्याकडे अजून 3-4 वर्ष वाटायला लागतात आणि पुढची पिढी यायला पण वेळ लागला. आणि ते सुधारवताना सुद्धा जरी चांगल्या फॅटचा वळू वापरला तरी 100% आपल्याला रिझल्ट मिळेल त्याची गॅरंटी नाही. बरोबर. कारण प्रत्येक कॅरेक्टर 100% ट्रान्सफर होत नसते. प्रत्येक कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याची जी हेरिटेबिलिटी म्हणतो आपण ती कमी जास्त असते. काही कॅरेक्टर 20% ट्रान्सफर होणार, काही 40% होतात, काही 100% होतात. तर त्या पद्धतीने प्रत्येक कॅरेक्टर हळूहळू ट्रान्समिट होत असते. त्या पद्धतीने आपण लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आता थोडस वाइंड अप करताना अख्खे साहेबांना मी पुन्हा एकदा विचारतो, आज आपला गोठ्यात जे काही दुभती जनावर, कालवडी, छोट्या कालवडी अशी किती जनावर आहेत, आपलं प्रोडक्शन किती आणि चाऱ्याचं नियोजन काय, ह्या 2-3 गोष्टी पशुपालकांना सांग. सध्या आमच्याकडे मुरघासाचं प्रमाण कमीच, 10 किलोच मुरघास एका गाईला जातोय. आणि म्हणजे हे मोठं दुर्दैव होणार का मी पण आज ऊस घालतोय. 2-3 किलो घालता तर ठीक आहे, पण तो जास्त प्रमाणात घालता जातोय. ते आता मॅनेजमेंटच्या चुका आहेत, थोडं बाकीच्या गोष्टी आहेत, पण हे चुकाच आहे. पण आता आमच्याकडे सध्या 20 मोठ्या गायी आहेत, अडल्ट गायी आहेत. त्यात आता 19 याला आहेत, लॅक्टिंगला आहेत, एक आता 8 घेतली म्हणजे, आणि 26 कालवडी आहेत. आम्ही सेक्स ऑर्डर सिमेंट वापरल्यामुळे कालवडीचं प्रमाण जास्त आहे. तर आता 20 गायीमध्ये आता ती आपण पिळतोय सध्या, म्हणजे 20 गायीमध्ये साधारण 480 ते 495 पर्यंत दूध निघते. आता 495 आपण त्याचा स्क्रीनशॉट शेअर करू मित्रांनो. ते परत जे जिओचं ऍप आहे त्यामध्ये ते सगळं रोज 3 टाइम मिल्किंग होतं आणि प्रत्येक गाईचं 3 टाइम होतं ते मिल्क रेकॉर्ड करतात. मला सर एक हे करायचं होतं, मला ह्या ऍपचा एक फायदा असा झाला ना, आता
मी ज्यावेळेस माझ्याकडे गिऱ्हाईक येईल गाय खरेदी करण्यासाठी, हा. मी त्याला हे नाही सांगणार का माझ्या गायनी 20 लिटर 40 लिटरची, माझी गाय 35 लिटरची 32 लिटरची. मी त्याला हे सांगणार आहे का माझ्या गायनी 6,700 दूध दिलंय, माझ्या गायनी 9,000, माझ्याकडे आता एक गाय आठवड्याला घेतली मी, ती 9,500 लिटर दूध दिलंय त्याने. एका वेळेला एका वेळातलं दूध 9,500 लिटर दिलंय. म्हणजे ही मी आता छाती लोक पण सांगतो, समोरचा माणूस पण घेताना विचार करणार असं आहे सांग. 9,500 गुणले 30 जर केलं तर हे किती आपल्याला देऊ शकते, त्यानुसार त्याची किंमत ठरणार आहे. म्हणजे त्या वेळेला मला ऍपचा खूप चांगला फायदा झाला. तसं आहे ना, माणूस किती जरी म्हणलं, मी पण 24 वर्षापासून हेच करतो, एक सायन्स ग्रॅज्युएट माणूस आहे, टिपण 100% ठेवतो, पण इतकं परफेक्टली टिपण ठेवणं होत नव्हतं. टिपण जरी ठेवलं तर टिपण बेरीज व्याजा मारणे, हे त्याची सरासरी काढणे या गोष्टी शक्य नव्हतं. मला बी वाटलं नव्हतं की 8,500-9,000 लिटर आपल्या गाय दूध देऊ शकते म्हणून. मी पण 5 आपलं ढोबळ मान कसं आपल्या गायने 25 लिटर दूध दिलंय, पिकेड 25 गुणिले 200 5,000 लिटर दूध. पण ज्यावेळेस ते ऍक्च्युअली ऍपमध्ये पाहिले तर ती त्याला पण ते याला थंबरूलला पण त्यांनी खोटं ठरवलंय का दूध 100% जास्त दिलंय. पण त्याचा एकमेव कारण काय, तुम्ही एकसारखा चारा, सातत्य आणि ब्रीड, तर ते दूध देत आहेत चांगले. आपण म्हणजे याच्यातला आपण मिल्किंग मशीन म्हणू शकतो मित्रांनो, की बळजबरी आठवावं लागतं. बरं, याच्या दूध देतच राहते, फक्त तिला फिडिंग चांगलं पाहिजे. आणि किती लिटरवर गाय आठवता तुमची ते त्याबद्दल ऍव्हरेजली 20, 21, 22, 23 लिटर, पण आपण जास्तीत जास्त 24.5 लिटर पण गाय आठवलेली. म्हणजे मित्रांनो, गाय आठवताना 24 लिटर दूध देते, तर आपल्या गायी विल्यानंतर पीकला 24 वर असतात. हा फायदा आहे ब्रीडिंग आणि फिडिंगचा. मॅनेजमेंट मध्ये ते सुद्धा भविष्यात आता एक आणखी चांगला उत्तम असा मुक्त गोठा आणि चाऱ्याचं नियोजन, मोरघासाचं नियोजन, मोरघासचं नियोजनासाठी सुद्धा बंकर, आता ते मातीचे 2 बांध घालून त्याच्यामध्ये मोरघास करतायत. आता बंकर भरायला सुरुवात करणार उद्या, ते त्याचे पण फोटो आपण टाकूया. गोठ्यामध्ये 19 गाईमध्ये 450 लिटर दूध, तर त्याच्यापेक्षा जास्त दूध घेत आहे. ते असेच उदाहरणं महाराष्ट्रात जास्तीत जास्त व्हावेत. आणि हे सगळं ब्रीडिंग फिडिंग बरोबर, ब्रीडिंग फक्त सिमेंट सोडलं म्हणजे ब्रीडिंग होते, त्याचा रेकॉर्ड पण ठेवणं. आणि हे रेकॉर्ड ठेवण्यासाठी मला वाटतं सर जीव गो समृद्धी ऍप अतिशय उत्तम आहे. ते ऍप नेमकी कसं काम करतं, लोकांना कुठून मिळेल, त्यात काय काय ऑप्शन आहे फ्रीली, म्हणजे जरी सेन्सर नाही बसवले, बेल्ट नाही बसवले, तरी जिओकडून हे फ्री मध्ये जे ऍप आहे ते अवेलेबल आहे, ज्याच्यात आपण सगळा डेटा रेकॉर्ड करू शकतो. तर हे काय काय फीचर्स आहेत ते थोडंसं सांगा. येस, एक महत्वाची गोष्ट सांगितली, ऍपचे फायदे त्यांनी सांगितलेत, की ब्रीडरसाठी गाय विकताना छातीटोकपणे ते अक्षरशः एंट्री कधी केली त्याचे लॉग्स दिसतात. म्हणजे तुम्ही खोटी एंट्री करून आणि मग कुणाला उद्या गाय विकायची म्हणून आज एंट्री कराल, ते पॉसिबल नाही. ते एंट्री जरी करता आल्या तर लॉग मध्ये दिसते एंट्री कधी केली. म्हणजे तुम्ही सर्टिफाईड डेटा एक प्रकारचा देऊ शकता, इलेक्ट्रॉनिकली सर्टिफाईड डेटा. दुसरं प्रोडक्शन रेकॉर्ड. सर ऍप काय ऍप, हा, आणि ऍपच्या बाबतीत सांगेल की हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअर वरती जिओ गौ समृद्धी, एकच शब्द आहे, जिओ गौ समृद्धी, हे तुम्ही प्ले स्टोअर वरनं डाउनलोड करा. कुठलेही चार्जेस नाहीत, फ्री ऑफ कॉस्ट आहे, ज्याच्यात तुम्ही ब्रीडिंगचा, प्रोडक्शनचा, वॅक्सिनेशनचा, कापच्या ग्रोथचा, असा सगळा डेटा तुमचा मॅनेज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्यासोबत काही फ्री अलर्ट्स, ज्याला मॅथमॅटिकल अलर्ट म्हणता येईल. सेन्सर बसवल्यावर अल्गोरिदमच्या मदतीने येणारे अलर्ट्स येतील, ऍपमध्ये मॅथमॅटिकल अलर्ट्स येतील. म्हणजे गायीची एंट्री केली, तुमची कालवडीच्या जर वजनाच्या एंट्री तुम्ही करत असाल तर ती रेडी फॉर ब्रीडिंग कधी झाली त्याचा अलर्ट येईल, वयानुसारही येतील. नंतर गाय भरवली आणि त्याच्यानंतर ती 60 दिवसाचा अलर्ट येईल, तिची फर्स्ट पिढी करा. 90 दिवसाचा अलर्ट येईल, सेकंड पिढी कन्फर्म करा. त्याच्यानंतर ती ज्यावेळेस आठवायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही सेट करू शकता की 6.5 महिन्यात मला अलर्ट यावा, 6.5 महिन्याच्या प्रेग्नन्सी तिला आठवायला सुरू करायचे, 15 दिवस तुम्हाला मिळावेत, 7 महिने कंप्लीट होता होता ती आठेल. कालविंगच्या अगोदर अलर्ट येईल, गाय व्याली, त्याच्यानंतर तुम्ही सेट करू शकता की मला 60 दिवसानंतर की 90 दिवसानंतर, त्यात तुम्ही म्हणजे दिवस फिक्स करू शकता. तेवढ्या दिवसाने अलर्ट येईल ओपन फॉर ब्रीडिंग, म्हणजे तुम्ही त्यानंतर तिला ब्रीड करू शकता. आणि अशा पद्धतीनं परत ब्रीडिंग केल्यावर एंट्री करा, असे फ्री ऑफ कॉस्ट. वॅक्सिनेशनचे अलर्ट येतात, आज वॅक्सिनेशनच्या ग्रुप एंट्री तुम्ही करू शकता आणि त्या केल्यानंतर पुढच्या वर्षीचं शेड्यूल
त्याचं 15 दिवस आधी अलर्ट येईल. काही 6 महिन्याचे वॅक्सिन आहेत, त्याचा तुम्हाला त्या पद्धतीने अलर्ट येईल. आणि हे सगळे अलर्ट तुम्हाला अगदी डिवर्मिंगचं सुद्धा तुम्ही सेट करून ठेवू शकता, त्याचे अलर्ट येतील की डिवर्मिंग करायचे. हे सगळे अलर्ट शेवटी माणसाला आठवण देणं गरजेचं आहे. दूध व्यावसायिक किंवा दूध उत्पादक शेतकरी बनणं हे सोपं काम नाही, प्रचंड काम आहे. यादी जर केली तर दिवसभर पहाटे सुरू झालेला हा सगळा प्रकार दुपारी 2 तासाची एक कंपल्सरी आरामाची बायोलॉजिकल गरज आहे म्हणून ती विंडो सोडली तर परत चालू होतो आणि रात्री 10 वाजता सगळा कार्यक्रम थांबतो. एवढं व्यस्त शेड्यूल मध्ये आपल्याला आपला असिस्टंट म्हणून हा जे ऍप आहे ते काम करेल. आणि सेन्सर जसं त्यांनी सांगितलं तर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटीकडे नेणारा असा तुमचा सुरक्षा रक्षक बनवून तुम्हाला मदत करू शकेल. धन्यवाद सर. ठाकरे साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण खूप चांगली चर्चा इथे केलेली आहे. नवीन तंत्रज्ञान पण माहिती झालं आणि गोठ्यामध्ये जे काही बेसिक गोष्टी करणं गरजेचं आहे आणि तरुण पशुपालक जे आहे त्यांनी नेमकी काय विजन ठेवलं पाहिजे भविष्यात, त्या गोष्टी आपण इथे चर्चा केलेल्या आहे. दोन्ही आपल्या वक्त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आपल्या दोघांचं धन्यवाद. धन्यवाद.